जय महाराष्ट्र. आदरणीय या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे थोरले बंधू लक्ष्मणरावजी माने साहेब, या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आमचे धाकटे बंधू शिवाजीराव सावंत साहेब, या साहित्य संमेलनाच्या सन्माननीय पाहुण्या आमची धाकटी बहीण अलकाताई राठोड, या निमित्तानं आमचे सहप्रवासी असलेले आमचे सहकारी शरदराव गोरे साहेब, दशरथराव यादव साहेब, राजकुमार काळभो, आमच्या आदरणीय मार्गदर्शिका, साहित्य संमेलनाचा ज्यांना मोठा अनुभव आहे अशा काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई ठाकूर, या निमित्तानं उपस्थित असलेल्या साहित्यिका, ज्यांचं साहित्य महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आदरानं वाचलं जातं, त्या ज्येष्ठ साहित्यिक गिरिजाताई की, जवाहर मुथा, बाळासाहेब काळे, देवेंद्र आवटी, गोरक्षनाथ भांगे, बीडी गायकवाड, सर्व उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, तरुण मित्रांनो, त्यातून अनेक पुस्तकं जन्माला आली, परंतु साहित्याचा सहवास घेऊन, शब्दाशी संगत करून ज्यांनी नव्या साहित्याला जन्म दिला, नवी पालवी या निमित्तानं फुलत राहिली, अशा साहित्याचा मागोवा घेताना आज आपण सर्वजण ज्या दांडोळ्यानं, ज्या साहित्याच्या नव उन्मेषशालिनी या प्रतिभेनं एकत्रित आलात आणि नव्या साहित्याला आपण जन्म देत आहात, याच्याबद्दल उद्घाटक म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मलाही ओंजळभर शब्द या साहित्यातून मिळावेत अशी गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो. आपण ज्या वास्तव चित्रणाची अपेक्षा करीत आहात ते चित्रण आपल्याला जरूर मिळेल, कारण हे वास्तव आहे. कारण या चित्रणातला जो लेखक आहे, जो प्रतिभावान आहे, त्यानं निसर्ग पाहिलेला आहे.